तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर या आधीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते शेअर केलेलं आहे। पाहिला नसेल तर नक्की चेक करा। आणि तुम्ही सुद्धा आता हिवाळ्यामध्ये भरपूर असे आवळे मिळतात, तर आवळे पटपट घरी घेऊन या आणि छान छान असे लोणचे बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची खाता येतात। तर चला, लोणचं तर मी दाखवलेलंच आहे, पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवळा कॅन्डी, जे की मार्केटमध्ये सुद्धा त्याचे असे छोटे छोटे गोल गोल गोळे असे म्हणजे गोळी टाईप जे मिळतात, तर तसंच मी बनवणार आहे। आणि लहान मुलं असा आवळा खात नाहीत किंवा लोणचं बऱ्याच जणांना आवडणार नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे, तर नक्कीच ट्राय करा। तर मी काल जे काही लोणचं बनवलं होतं तर ते कट करून बनवलं होतं। तर जेव्हा असे आवळे कट केले जातात तर त्याचा असा जो काही पार्ट आहे तो राहतो, म्हणजे बी प्लस थोडंसं वरचं त्याचं जे काही साल आहे तर ते पण राहतंच, पण हे सुद्धा वाया नाही गेलं पाहिजे असं माझ्या डोक्यामध्ये आलं आणि त्यामुळे मग मी हे असं बनवायचा विचार केला। तर आता हे बघा, जेव्हा आपण याची साल वगैरे साईडचं काढून घेतो आणि बी तर दिसतेच आहे तुम्हाला, पण एवढं छोटं छोटं काढता येत नाही आपल्याला चाकूच्या साह्याने। तर मग याचं काय करायचं आणि हे वेस्ट नको जायला, म्हणून मग मी हे असे सगळे जे काही होते कट केलेले ते, प्लस काही आवळे खराब झाले होते, हे असे जे आहे ते, प्लस काही आवळे खराब झाले होते, तर त्यांचं सुद्धा मी असं जे काही खराब आहे पार्ट तो काढून घेतला आणि या सगळ्यांचं आता मी मस्त असं खाण्यासाठी बनवणार आहे। तर चला, हे सगळं मी आधी आपल्याला उकडून घ्यायचंय, चांगलं शिजवून घ्यायचे सगळे आवळे। तर त्यासाठी मी ते पाणी गरम करायला ठेवले आणि पाणी गरम करायला ठेवले आणि या पाण्यामध्येच मी हे सगळं टाकून घेते। तर अशा पद्धतीने आता हे पाण्यामध्ये टाकलेलं आहे। 15 मिनिटासाठी याला चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे चांगलं शिजलं जातं, जे काही आवळे आहेत ते चांगले शिजले जातात आणि मग इझिली आपण त्यातून त्याची बी काढू शकतो। तर आता चांगलं शिजू देते। पंधरा मिनिटे मी हे छान असं शिजवून घेतले। तर त्यानंतर तुम्ही डायरेक्टली हे गरम पाणी सगळं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी ठेवलेलं आहे। डायरेक्टली सगळं गरम पाणी काढून तुम्ही फक्त आवळेसुद्धा ठेवू शकता, पण मध्ये मध्ये गरम लागतं जास्त, तर पाण्यामध्ये हात बुडवायला हवा म्हणून मी पाणी यामध्ये थंड ठेवलं आहे। आणि अशा प्रकारे जे आवळा आहेत तर ते सगळे व्यवस्थित काढून घ्यायचे। आपण याला चांगलं शिजवल्यामुळे आवळ्याचं जे काही बी आहे तर ते इझिली निघतं। आणि हे सगळे आवळे मी काढून आता मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे। आवळा कॅन्डी बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा तूप घातले आणि त्यानंतर जे काही मिक्सरमधून बारीक करून घेतले सगळे आवळे यामध्ये घातलेले आहेत। तर अशा प्रकारे याची पेस्ट तयार होते आणि ती पेस्ट पूर्ण यामध्ये चांगली परत एकदा तुपामध्ये मिक्स करून घ्यायची, चांगली थोडीशी शिजवून घ्यायची 1-5 मिनिट। तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवून ते सगळं शिजवून घेत आहे। तोपर्यंत बाकीचा जो काही पसारा आहे तर तो सगळं इथे माझं आवरणं चालू आहे आणि चांगली अशी मिक्स होऊ द्यायची। त्यासोबत आपल्याला इथे लागणार आहे गूळ, तर गूळ पण आपल्याला घ्यायचा आणि तो पण गूळ बारीक करून घ्यायचा, यामध्ये मिक्स करायचा। गूळऐवजी तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण साखरेपेक्षा गूळ अतिउत्तमच नेहमीच, तर त्यामुळे मी जिथे साखर असेल तिथे मी गुळाचाच वापर करत असते। दोन मिनिटासाठी मी हे आवळा चांगला शिजू दिलाय परत एकदा अजून तुपामध्ये। तर आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे, त्यासाठी मी इथे गूळ बारीक करून घेतलाय चाकूच्या साह्यानेच आणि तोच गूळ आता यामध्ये घालणार आहे आणि परत हे अजून 2 मिनिटासाठी चांगलं शिजू द्यायचं।
अशा प्रकारे हे गूळ आणि आवळ्याचं जे काही पेस्ट आहे तर ती पूर्ण आपल्याला चांगली थोडा वेळ शिजू द्यायची. अशी दोन्ही एकजीव झालं पाहिजे आणि व्यवस्थित असं बारीक गॅसवरतीच मी हे केले आणि सतत कंटिन्युअसली आपल्या हलवत पण राहायचे, कारण खाली थोडेसे चिटकण्याचे चान्सेस असतात. तर हे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पाहता मिश्रण तर तेव्हा थोडंसं पातळ असतं आणि कंटिन्युअसली असं हलवत राहिलं तर थोडं थोडं ते घट्टसर होत जातं. हे चांगलं आता एकजीव झाले, तुम्ही बघू शकता. एक 5 मिनिट झाले असतील साधारण, मी सतत हलवत राहत होती. आता याच्यामध्ये थोडासा आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे. तर मसाल्यामध्ये काय काय लागणार आहे ते दाखवते. हे बघा, इथं काळं मीठ घेतले, थोडंसं धणे पावडर, अर्धा चमचा मसाला डब्यातच मसाला डब्यातला 1 चमचा मी मीठ घेतले आणि 1 चमचा तिखट घेतले. यामध्ये चाट मसाला सुद्धा मिक्स करायचा आहे. पण त्याआधी आपल्याला हे सगळे मसाले घालण्याच्या अगोदर याच्यामध्ये थोडासा असा घट्टसरपणा यावा आणि छान अशा गोळ्या याच्या बनल्या पाहिजेत. त्यासाठी मी थोडंसं एक अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर मिक्स करणार आहे. कॉर्नफ्लॉवर असं कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं याच्यामध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता हे घट्टसरपणा ह्याला थोडा थोडा येत आहे. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेते मी. चांगले घट्टसर झाले. याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस पिळून घेणार आहे आणि बाकीचं जे आहे ते मिक्स करायचं. त्याच्यामध्ये 2 बी सुद्धा पडले. आता हे थंड होण्यासाठी ठेवायचे. तर मी साईडला काढून घेते. आणि आज मी मस्त अशी खिचडी बनवणार आहे. तर चला खिचडी बनवायची तर ती पण तुमच्यासोबत दाखवते. की खिचडी म्हणजे तसं तर पुलावसाठी जो तांदूळ आणला तोच वापरणार आहे मी इथे. पुलाव बनवण्यासाठी म्हणून हा तांदूळ होता डीमार्टमध्ये खरं तर. आणि हा तांदूळ मी घेऊन आली. आता खूप मोठा आहे ना, असा मोठा तांदूळ आहे चांगला, असा मोठा लांब पण मी याचा फक्त आता पांढरा भात बनवला होता 1-2 दिवसांपूर्वी. तर एवढा खूप जास्त काही आवडला नाही, म्हणजे जसं एक्सपेक्ट केलं होतं त्यानुसार तर काय नाही वाटला. तर म्हटलं आता खिचडी बनवून पाहूया. पुलावसाठी म्हणजे खूप जास्त काही भाज्या नाही आहेत, पण घरी जे काही आहेत बटाटे टोमॅटो त्यापासून मी आता मस्त खिचडी बनवणार आहे गरमागरम. तर चला आता ही खिचडी बनवून पाहूया या ह्याची कशी होते ते. आणि यासोबत मी अजून याच्यामध्ये सोया चंक सुद्धा ॲड करणार आहे. ते थोडेसे भिजवले होते मी मुद्दामूनच. 10 मिनिट आधी खिचडी बनवायच्या आधी सोया चंक जरी नॉर्मली पाण्यामध्ये जरी भिजवले तरी चालतात. कारण बऱ्याच वेळा ते गॅस चालू करा, पाणी गरम करायला ठेवा आणि नंतर मग ते चांगले उकळू द्या. त्यापेक्षा नॉर्मली पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. बघू शकता तुम्ही मस्त असे भिजलेले. नॉर्मली पाण्यात जरी तुम्ही भिजत घातले तरी काय हरकत नाही. आणि पाण्यातून काढून नंतर तुम्ही खिचडीसाठी किंवा ज्याच्यासाठी भाजीसाठी वगैरे पाहिजे असेल तर त्यावेळेला वापरू शकता. याच्यामध्ये डाळ सुद्धा ॲड करणार आहे मी. तर मूग डाळ ॲड करणार आहे म्हणजे मूग डाळची खिचडी तयार होईल. तर इथं मूग डाळ पण ॲड केली याच्यामध्ये. बटाटे आणि टोमॅटो रेडी आहे. कांदा नाही घालत आहे मी आता. चला आता पटकन मी छान अशी खिचडी बनवून घेते. साधी सिंपल अशी मी इथे खिचडी बनवत आहे, कारण सध्या हिवाळ्यामध्ये सगळ्यांनाच गरम गरम खायला तर आवडतंच, पण जास्त पण जेवण यांना करावंसं वाटत नाही आहे. तर खिचडीचाच बेत होता, तर त्यामुळे इथे खिचडी बनवायला सुरुवात केली. आणि तांदूळ पण कसे होत आहेत, खिचडी कशी होती ते पण तुमच्यासोबत शेअर करावं, की परत अजून काम फसलं ते काही कळायला मार्ग नव्हता. तर मस्त अशी ती झटपट मी खिचडी तयार करून घेतली. खिचडी तर लावलेली आहे. आता हे जे आपलं आवळ्याचं मिश्रण थंड झालेलं आहे
तर आता याचे आपण गोळे बनवू शकतो आता नॉर्मली. तर गोळे बनवून काय करायचं ते पण मी शेअर करते लगेच. मी थोडीशी पिठी साखर घेतली आहे. तर हे मिश्रण घ्यायचं, त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे. एकदम छोटे बनवायचे. आणि असे साखरेमध्ये मस्त पोळायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे जी कॅन्डी आहे ती आवळ्याची बनवून घ्यायची. बाकीचे जे काही होतं तर त्याचे मी सगळ्यांचे असे गोळे बनवून ठेवलेत. आणि आता पिठी साखर घ्यायची आहे एकदम बारीक करून. इथं पिठी साखर माझ्याकडे अगोदरच होती तर तीच मी इथे वापरते. आणि त्याच्यामध्ये असा हा पूर्ण गोळा बुडवायचा झाला. मस्त अशी आपली कॅन्डी तयार आहे. तर आता सगळीच जे काही आहे तर त्या अशा पद्धतीने बनवून घ्यायची. इकडे माझी रात्रीसाठीची खिचडीसुद्धा मस्त तयार झाली आहे. यामध्ये मी सोयाबीनसुद्धा टाकले होते आणि सोयाबीन आमच्याकडे सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात प्रचंड प्रमाणामध्ये. तर त्यामुळे नेहमी शक्यतो खिचडी जेव्हा जेव्हा बनवते तेव्हा सोयाबीनचा वापर होतोच. त्यामुळे आमची जी काही खिचडी आहे तर ती नेहमीच हेल्दी होत असते. आणि गरमागरम खिचडी खायला खरंच खूप भारी लागतं. शेंगदाणेसुद्धा टाकले होते. एकदम मस्त अशी खिचडी टेस्टसुद्धा झाली होती. तर तुम्ही पण अशी छान छान खिचडी तयार करा. आणि हे आमचं रात्रीच्या जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम खिचडी, त्यासोबत लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे. आणि इथे काकडीसुद्धा मी कट करून घेतलेली आहे. काकडीसुद्धा खूप जास्त आवडते सगळ्यांनाच. प्रत्येक जेवणामध्ये शक्यतो काकडीचा वापर होतच असतो. तर या तुम्ही पण मस्त मस्त गरमागरम जेवण करायला. आणि खिचडीसोबत भजे असेल ना तर भजेसुद्धा खूप जास्त खायला आवडतात. पण आता घरी येण्यासाठी सगळ्यांना लवकर वेळ नव्हता, उशिरा येणार होते, त्यामुळे भज्याचा बेत कॅन्सल केला. आणि खिचडीवरतीच मी गरमागरम तूप टाकून हा भागवलं. तर अशा प्रकारे मस्त आता पटकन मी जेवण करून घेते, कारण गरमागरम खिचडी पाहिलं की मला जेवल्याशिवाय राहवतच नाही. अशा प्रकारे इथं मस्त आवळा कॅन्डी तयार झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडली. आता टियाला दिल्यानंतर टिया काय करेल काय माहीत नाही, बघूया तरी. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर चॉकलेट रसगुल्ला आकर मी खाऊ घालते. तुझा हात घाण होते, चिकट आहे. सगळं फिनिश कर. गोड आहे का? आवडली खरंच?